सर्वांना जय श्री नामदेव। आज श्री संत नामदेव क्षत्रिय एकसंघाच्या वतीने पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या पत्रकार परिषदेमध्ये विविध विषयावर चर्चा झाली। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे 23 तारखेला पंढरपूर नगरीमध्ये येत आहेत। याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की येणाऱ्या 23 आणि 24 तारखेला श्री संत नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा त्या आम्ही एकसंघाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करत आहोत। 675वा संजीवन समाधी सोहळा हा पंढरपूरमध्ये करण्यापाठीमागचा उद्देशच एवढा आहे की या ठिकाणी महाराष्ट्रातील देशातील देशाबाहेरील जे संत भक्त आहेत, जे नामदेव भक्त आहेत, ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। 675 वर्षापूर्वी महाराजांनी जी समाधी पंढरपूर नगरीमध्ये घेतली, त्या पंढरपूर नगरीमध्ये घेण्याच्या पाठीमागचा उद्देशच एवढा की सर्व समाजातील पोट जातीला महाराजांनी एक करून संत, ज्याला आपण दिंडी परंपरा म्हणतो, ती सुरू केली। त्यानंतर भागवत धर्माचा पताका हा महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या 22 राज्यामध्ये घेऊन जाण्याचं काम हे नामदेव महाराज व त्यांच्या मंडळीनं, शिष्य मंडळीनं केलेली आहे। त्याचा पूर्ण व्यवस्थित असा साजरी पंढरपूर नगरीमध्ये होणार आहे। विविध जाती धर्मातील लोक यामध्ये सक्रिय होणार आहेत। विविध राज्यातून, विविध प्रांतातून या ठिकाणी सगळे भक्तजन या ठिकाणी उपस्थित होणार आहेत। तरी आपल्या सर्वांना पंढरपूर असेल, महाराष्ट्र असेल व महाराष्ट्राच्या बाहेर असेल, सर्व संत परंपरेला मानणारी मंडळी जी आहे, भागवत धर्माची प्रचारक मंडळी आहे, तर या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आग्रहाचं निमंत्रण आम्ही संत क्षत्रिय एकसंघाच्या वतीनं आम्ही करत आहोत। जय श्री नामदेव।